शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या म्हणजे या चालू वर्षाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्यातील 16 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा म्हणजे चालू वर्षाचा 25% अग्रिम पीक विमा 1 ते 2 दिवसामध्ये वाटप सुरू होणार आहे। तर ते नेमके जिल्हे कोणते आहेत, शेतकरी संख्या किती आहे आणि हेक्टरी किती पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित, हळदीच्या बाजारभाव संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024चा यावर्षीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच मंजूर करण्यात आलेला होता। अधिसूचना काढून जिल्हाधिकारी कार्यालय याच्या माध्यमातून बहुतांश जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढून 25% अग्रिमचा पीक विमा हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता, पण त्याचं वाटप अद्यापही झालेलं नव्हतं। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी सुरू होती आणि ती पार पडली। पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत बसण्यास तयार झाले, कारण की महायुती सरकारच्या पुन्हा एकदा जास्त जागा आलेल्या असल्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री पुन्हा एकदा 1 ते 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवल्या जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024चा म्हणजे चालू वर्षाचा विचार केला तर आपण 25% अग्रिमचा पीक विमा कशामुळे मंजूर होऊ शकतो? एकतर जास्त पाऊस पडल्यानंतर, एकतर एका महिन्याच्या वर पावसाचा खंड पडल्यानंतर। कारण की यावर्षी जर बघितलं तर आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 34 जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्व गावामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। एक प्रकारचा पाऊस चांगला झाला, पण काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसानकारक पाऊस झालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024चा या चालू वर्षाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि तो पीक विमा कोण्या जिल्ह्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये वाटप सुरू होणार आहे ते आपण सर्वप्रथम आपण 16 जिल्ह्याचा अपडेट घेणार आहोत। कारण की 16 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा चालू वर्षाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपसुद्धा सुरू होणार आहे। तर पहिला जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी बांधवांसाठी 656 कोटी रुपयाचा 25% अग्रिमचा यावर्षी चालू वर्षाचा 25% अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटपसुद्धा सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी बांधवांना 470 कोटी रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि 2 ते 3 दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 47 कोटी शेतकरी 1 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 47 कोटी रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 111 कोटी 41 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप 2 ते 3 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी बांधवांसाठी 27.76 कोटी। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी बांधवांसाठी 22 कोटी 4 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी बांधवांसाठी 241 कोटी 21 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी बांधवांसाठी 18 कोटी 39 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील 4,98,000 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी 85 लाख रुपये। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील 1,70,253 शेतकरी बांधवांसाठी 97 कोटी 29 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 28,000 शेतकरी बांधवांसाठी 13 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील 3,70,000 शेतकरी बांधवांसाठी 160 कोटी। तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत 3 लाख शेतकरी बांधवांसाठी 150 कोटी रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी बांधवांसाठी 206 कोटी 11 लाख रुपये। तर 1 ते 2 दिवसामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये दिनांक 5 डिसेंबरपासून खरीप हंगाम
2024 म्हणजे या चालू वर्षाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी बांधवांसाठी 52,21,00,000 रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी बांधवांसाठी 244 कोटी। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील 1,10,265 शेतकरी बांधवांसाठी 88 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील 1,98,372 शेतकरी बांधवांसाठी 21.72 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांना नांदेड जिल्ह्यातील 4,98,000 शेतकरी बांधवांसाठी 98,720 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी। तर शेतकरी बांधवांनो प्रामुख्याने हिंगोली, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 या चालू वर्षाचा 24चा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक 5 डिसेंबर किंवा 2 डिसेंबरपासूनच हे वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। उद्यापासूनच जमलं तर हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024 म्हणजे या चालू वर्षाचा 25% अग्रिमचा पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो आधार लिंक बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा किंवा आपण जर खरीप हंगाम 2024 म्हणजे चालू वर्षामध्ये कोणत्या बँकेत पासबुक दिलं होतं ते आपण उद्यापासून तपासून पाहू शकता, कारण की पीक विमा कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो, कारण की 25% अग्रिमचा पीक विमा आपला मंजूर झाला आहे आणि 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपसुद्धा सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो हे होते 16 किंवा 17-18 जिल्हे शेतकरी बांधवांचे महाराष्ट्रातील राज्यातील 16 किंवा 17-18 जिल्हे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या चालू वर्षाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।